बंगालच्या उपसागरावर फेंगल चक्रीवादळामुळे भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूच्या काही प्रदेशांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताशी 90 किलोमीटर इतक्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्रात मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे. आयएमडीतील विशेषज्ञ आनंद दास यांनी तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि मध्य कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुदुचेरी, कांचीपुरम यासह तामिळनाडूतील विविध जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाता बोटी, नाव, होड्या या सुरक्षित ठिकाणी हलवाव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी चेन्नई आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची नोंद झाली आहे. याचा परिणाम म्हणून सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. फेंगल चक्रीवादळासंबंधी इतर अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी पाहत राहा G24 तास.